डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मान राखण्याचं खऱ्या अर्थानं जर काम हा अपमान महाराष्ट्रातील 12 कोटी जनता कधीही सहन करणार नाही। ज्या बाबासाहेबांनी आम्हाला जीवन जगण्याचा मंत्र संविधानाच्या माध्यमातून दिला त्यांचा अशा प्रकारचा अपमान या महाराष्ट्र सहन करणार नाही। नागपूर जिल्हा भाजपच्या वतीनं आम्ही त्यांचा तीव्र धिक्कार करतो। जोपर्यंत त्याला अटक केल्या जाणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील आणि याच्यानंतर जितेंद्र आव्हाड तुम्ही नागपुरात पाय ठेवून बघा, या विदर्भाची तुम्हाला आणि दाखवतोच। अशा प्रकारे अवमान वारंवार काहीतरी नालायकासारखं बोलण्याचं काम हा सायको जितेंद्र आव्हाड करतो आहे। याच्यावर सरकारने वचक बसवला पाहिजे अशी आमची या ठिकाणी मागणी आहे। मूर्खासारखं बळबळणं आणि वारंवार माफी मागणं हे या नालायकाला शोभत नाही। शरद पवार साहेबांनी त्याला समज दिली पाहिजे। हे शरद पवार साहेबांच्या तोंडातले शब्द मला त्या ठिकाणी दिसतात आहे ही जाणीवपूर्वक आता हरता 4 तारखेला हरणार आहे आणि म्हणून त्याची जाणीवपूर्वक हे चाहूल आणि त्यांचा द्वेष त्यांच्या तोंडातून त्या कृतीतून त्या ठिकाणी दिसलेला आहे। उभाटाचा पण सपोर्ट त्यांना या ठिकाणी आहे। ही दृश्य आपण पाहतोय कोल्हापूर आणि नागपूरमध्ये आता जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आंदोलन करण्यास सुरुवात झालेली आहे। तोपर्यंत भारतीय जनता पार्टी शांत बसणार नाही, या आंबेडकरी जनता शांत बसणार नाही। मी पुन्हा एकदा अशी भारतीय जनता पार्टीच्या वतीने मागणी करतो, या जितेंद्र आव्हाडला ताबडतोब अटक केली पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।